HML काम करते आणि आता एक कंपनी आली की मल्टी मॉडेल लॉजिस्टिक महाराष्ट्र स्टाफ सरकारने कोऑर्डिनेशन करायला एक कंपनी केली। त्याच्यामध्ये नाशिक, जालना आणि नागपूर ही मंडळी त्याच्यात काम करते। त्या तिन्ही प्रोजेक्टचं काम तिथं चालतंय। तर मग मला कलेक्टर साहेब म्हणले कॉनकॉर नावाची एक रेल्वेची कंपनी आहे, ती कंपनी पण याच्यात काम करते असं कलेक्टर साहेब मला 15 वर्षापूर्वी बोलले होते। मी म्हणलं मीटिंग लावा। ते म्हणले याच्यात 3 एजन्स्या काम करतात, कॉनकॉर, नॅशनल हायवे आणि JNPA। तर मग मी रेल्वेच्या DRM परवा आपल्याकडे आल्या। रेल्वेच्या DRMला विचारलं कॉनकॉर कंपनीचं काम कधी सुरू करणार आहे तुम्ही आपल्या जे आमच्या ड्रायपोर्टच्या ठिकाणी? तो बोले हमारा एग्रीमेंट खत्म होगा, MOU साइन करे थे, उसकी डेट खत्म होगा, हम तो कोई काम करने वाले नहीं। मग काल मी जिल्हाधिकाऱ्यांना विचारलं का ते कॉनकॉरचं काय झालं? ते म्हणे आता कॉनकॉर काम चालू करेल साहेब। कलेक्टर साहेब म्हणतात। मग मी त्या कंपनीच्या लोकांना विचारलं, नॅशनल हायवेचे संजय पाटील तिथले आय थिंक जॉईंट CEO वगैरे असं काय पदावर आहे। तर त्यांना विचारलं का हो सांगा जरा खरं काय? मला माझी माहिती अशी कलेक्टर साहेब, कॉनकॉरचा आता तुमचा काही संबंध राहिला नाही, कॉनकॉर हे काम करणार नाही। कॉनकॉरचा MOU साईन झाला, त्याची तारीख संपलेली आहे आणि आता कॉनकॉर काम करत नाही तुमचं। कलेक्टर साहेब मला बघायला लागले काय नेमकं प्रकार आहे। त्याला विचारलं बोला। ते संजय पाटील म्हणले ही गोष्ट खरी आहे की आता कॉनकॉर काम करणार नाहीये, आता आम्हीच काम करू। म्हणजे नॅशनल हायवेची कंपनी 1, JNPA 2 आणि महाराष्ट्र मल्टी मॉडेल लॉजिस्टिक नावाची जी कंपनी काढली ती आहे आणि आम्हीच आमच्या जबाबदाऱ्या वाटून आम्ही काम करू। म्हणजे काय चाललंय जालन्यामध्ये? कलेक्टर साहेब म्हणतात कॉनकॉर काम करणार आहे, JNPA आणि नॅशनल हायवेची अथॉरिटी म्हणते आम्हीच काम करणार होतो आहे, कॉनकॉरचा करार संपलाय, ते आता काही काम करणार नाही। म्हणजे रेल्वे डिपार्टमेंटचं काम त्याच्यात आहे का? तर आहे। नॅशनल हायवेचं काम आहे का? तर आहे। JNPAचं काम आहे का? तर JNPAने यांना 425 एकर जमीन संपादन करून ड्रायपोर्टला दिलेली। मग आता ड्रायपोर्टवरचं काम म्हणजे काय? तर आमच्या मराठवाडा रिजनचा संभाजीनगर आणि औरंगाबादचा माल एकत्र करून कंटेनरवरून रेल्वेत पाठवणे, रेल्वेने तो मुंबईला जाणे, हा साधारणपणे त्यातला ऍक्टिव्हिटीचा भाग आहे। आणि रोड ट्रान्सपोर्ट कमी व्हावा, कार्बन उत्पन्न कमी व्हावं, पोल्युशन कंट्रोल व्हावा, एवढ्या चांगल्या हेतूने जर तो प्रोजेक्ट आपल्या येत असेल तर मी त्यांना हे विचारलं की आम्हाला आता कस्टमचा स्टाफ आला का? नाही आला। कस्टमची बिल्डिंग झाली का? नाही आली। मग मला जर उद्या इथून मुंबईला परदेशात मोसंबी पाठवायची असेल तुम्ही कस्टम क्लिअर करणार आहात का? ते म्हणले नाही अजून नाही। मग ते स्टाफ देता आम्ही प्रिन्सिपली स्टाफ देणं म्हणणे मान्य केलेलं आहे। आज उद्याचा स्टाफ येईल। आज उद्या म्हणजे कधी येईल? थोडं जरा ते सगळे अनबिझनेस होते सगळे। नंतर मग कस्टमची बिल्डिंग तयार आहे का? तो काम चालू आहे। त्यांनी स्लाइड दाखवली आम्हाला एक अशा बिल्डिंगचं काम चालू आहे। तर मला सांगायचं तात्पर्य हे की अशा पद्धतीने मग इतकं करून म्हणलं चला जाऊ द्या, आता तुमचं टार्गेट काय? हे काम तरी कधी चालू होईल, याची ऍक्टिव्हिटी कधी चालू होईल प्रोजेक्ट? ते म्हणले आम्ही मार्च एंडला करायचं टार्गेट ठेवलंय। अप्रोच रोड नाही झाला। म्हणजे तुम्ही का करता म्हणलं असं? तुमच्याकडे पैसे नाही का? नाही पैसे आहे म्हणे, प्रोजेक्टला पैसे मंजूर आहे। म्हणजे मग प्रोजेक्टला पैसे मंजूर आहे तर काम का ऍक्टिव्हेट होत नाही तुमच्याकडे? मग त्यांनी सगळं ऐकल्यानंतर मला अंदाज आला। मग मी म्हणलं हे ना तुमचं काम 1 वाणिज्य मंत्र्याकडून कस्टमचा स्टाफ आहे, 2 रेल्वे मंत्र्याकडून त्यांना ते रेल्वे चालू करणं, कंटेनर वाहतुकीसाठी त्याच्या रेल्वे मंजूर करणं, 2 तिसरं नॅशनल हायवेने ते ऑपरेशन्स सगळे सुरू करणं। गोडाऊन झालेलं आहे, आता गोडाऊन बांधून झालंय, त्याचं थोडंसं काम फिनिशिंगचं चालू आहे, ते संपलेलं आहे। फायर फायटिंगचं काम सुरू आहे आणि असे 2-3 कामं चालू आहे, काही बंद आहे सांगितलं। शेवटी मी आणखीन त्यांना एक सजेशन केलं, आता मला सांगा तुमची वाहनं कुठून कुठं जाणार? ते म्हणले संभाजीनगरहून वाहनं येतील, मुंबईहून वाहनं येतील किंवा अजून कुठून येतील आणि इथं आम्ही ते एकत्र करू आणि इथून डिलिव्हर्ड पण करू, जो माल परदेशातून आमच्याकडे आला आणि जो इथून परदेशात पाठवायचा किंवा मुंबईच्या JNPTला पाठवायचा तर तिथं पाठवू।